नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट लिनियर अल्जेब्रा सेमिस्टर सेकंड मध्ये आज आपण रँक थेरमवर आधारित एक एक्झाम्पल बघतोय. दॅट इज रँक ऑफ ए प्लस नलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन, वेअर एन इज नंबर ऑफ कॉलम्स ऑफ ए. एखाद्या मॅट्रिक्समध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम्स आहेत 1 2 3 4 5 हे 5 कॉलम आहेत म्हणजेच एन. आणि या मॅट्रिक्सची जर तुम्ही रँक काढली प्लस त्याची नलिटी काढली, या दोघांची ॲडिशन घेतली तर ती नंबर ऑफ कॉलम इतकी येते. याला आपण रँक थेरम म्हणून ओळखतो. एक एक्झाम्पल बघा. फाइंड द रँक अँड नलिटी ऑफ मॅट्रिक्स ए. आणि तुला हा मॅट्रिक्स दिलेला आहे. किंवा तुला असं पण म्हणतील व्हेरीफाय रँक थेरम आणि मॅट्रिक्स हा देतील. स्टेप काय? टू फाइंड रँक ऑफ ए रिड्युसिंग ए टू रो इचेलॉन फॉर्म. तुम्हाला रँक जर काढायची असेल तर ह्या एला तुम्ही रो इचेलॉन फॉर्ममध्ये बनवायचं. ह्या एला जर तुला रो इचेलॉन फॉर्म बनवायचा आहे म्हणजे इथं पाहिजे 1, खाली पाहिजे 0, इथं पाहिजे 1, खाली पाहिजे 0, इथं पाहिजे 1, खाली पाहिजे 0, असं पुढं जायचं आहे. मग आपण त्यासाठी काय करूया, तर हा जो R1 आहे इथं 1 ऑलरेडी आहे, याची तिप्पट ह्याच्यातून वजा करू म्हणजे इथं 0 येईल. हा याच्यात ॲड करू म्हणजे इथं 0 येईल. याची दुप्पट ह्याच्यातून वजा करू म्हणजे इथं 0 येईल. म्हणजे आपण लिहूया R2 मायनस 3R1, R3 प्लस R1 आणि R4 मायनस 2R1. आता तसं जर आपण केलं तर काय घडतं ते बघा. ही फर्स्ट रो तुम्ही ॲज इट इज ठेवा, 1 4 5 6 9 तसं ठेवा. याची तिप्पट वजा केली इथं 0 आणा. याची तिप्पट होते 12, -2 मधून 12 वजा केले होणार -14. याची तिप्पट होते 15, 1 मधून 15 वजा केले इथं येणार -14. याची तिप्पट होते 18, 4 मधून वजा केले खाली उरले -14. 4 वजा 18 म्हणजे -14. याची तिप्पट होते 27, याच्यातून वजा केली म्हणजे -1 -27, दॅट विल गिव्ह यू -28. आता नेक्स्ट आहे आपल्याला हे ह्याच्यात ॲड करायचं. सो 1 -1 या इथं येणार 0. हा 4 0 मध्ये ॲड केला इथं येणार 4. हा 5 -1 मध्ये ॲड केला इथं येणार 4. हा 6 -2 मध्ये ॲड केला या इथं येणार 4. आणि हा 9 -1 मध्ये ॲड केला या इथं येणार 8. फायनली याची दुप्पट वजा करायची इथं येणार 0. 4ची दुप्पट 8, 3 मधून वजा केली खाली उरले -5. 5ची दुप्पट 10, 5 मधून वजा केली खाली उरले -5. 6ची दुप्पट 12, 7 मधून वजा केली खाली उरले -5. 9ची दुप्पट 18, 8 मधून वजा केली खाली उरले -10. अशा रीतीनं हा मॅट्रिक्स मिळाला. आता आपल्याला पाहिजे बघ या इथं 1, या इथं 1 पाहिजे असेल तर आपण सेकंड रोला -1/14 न मल्टिप्लाय करणार म्हणजे -1/14 ऑफ R2. अशा रीती इथं 1 येईल, इथं 1 येईल, इथं 1 येईल आणि इथं -1/14 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस होईल आणि 14 दुने 28 येईल. ही रो तशीच राहील, ही रो तशीच राहील. मग आपण काय करणार की इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे. यासाठी R2 ची 4 पट याच्यातून सबट्रॅक्ट करणार आणि इथं जर 0 पाहिजे तर R2 ची 5 पट याच्यात ॲड करणार. म्हणजे इथं 0 येईल, इथं 2 येईल, इथं 0 0 येईल, इथं 2 येईल. तर R3 मायनस 4R2 आणि R4 प्लस 5R2 हे दोन ऑपरेशन आपण करतो. फर्स्ट रो ॲज इट इज ठेवली, सेकंड रो ॲज इट इज ठेवली आणि ह्याची 4 टाइम्स याच्यातून सबट्रॅक्ट केली म्हणजे इथं 0 येईल, 0 0 0 येईल.
याची 5 टाइम्स जर R4 मध्ये ॲड केली तर इथं 0 0 येणार. अशा रीतीनं C1 आणि C2 हॅव लीडिंग वन्स, or we can say there are two non-zero rows. आता अशा रीतीनं हा रो इचेलॉन फॉर्म झालेला आहे. या रो इचेलॉन फॉर्ममध्ये ही पहिली रो आणि दुसरी रो या दोन रो नॉन झिरो रोज आहेत आणि ह्या झिरो रोज आहेत. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं C1 आणि C2 हे दोन कॉलम लीडिंग वनचे आहेत. याचा अर्थ रँक ऑफ ए 2 आहे असं आपण म्हणू शकतो. नाउ टू फाइंड नलिटी ऑफ ए. आता आपल्याला याची नलिटी काढायची. सो रिड्युसिंग ए टू रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म अँड सॉल्विंग द लिनियर सिस्टीम AX इज इक्वल टू 0. हा जो रो इचेलॉन फॉर्म आहे याला आता रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला इथं 0 आला पाहिजे. हा 1 आहे ना, लीडिंग 1, याच्या खाली जसा 0 असतो तसा वर पण 0 असेल तर तो रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म. म्हणून या इथं 0 आणण्यासाठी मी म्हणणार R1 मायनस 4R2. आणि अशा रीतीनं या इथं हा तर 1 तसाच राहील. याची 4 टाइम्स याच्यातून वजा केली तर इथं 0 येईल म्हणजे 1 आणि 0. याची 4 टाइम्स याच्यात वजा केली तर इथं येणार 1. याची 4 टाइम्स याच्यातून वजा केली तर इथं येणार 2. याची 4 टाइम्स म्हणजे 8 याच्यातून वजा केली तर इथं उरणार 1. अशा रीतीने ही फर्स्ट रो झाली. सेकंड रो तर ॲज इट इज आपण ठेवली. थर्ड आणि फोर्थ 0 रोज तशाच्या तशा आहेत. सो द करस्पॉन्डिंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स कशी होते पण या इथं x1 x2 x3 x5 घेणार आपण. जेवढे नंबर ऑफ कॉलम्स असतात तेवढे या ठिकाणी व्हेरिएबल घ्यायचे. 1 2 3 4 5 व्हेरिएबल आहे म्हणून x1 x2 x3 x4 x5 इथं येणार आणि इज इक्वल टू 0 राहणार. म्हणून आपण ही सिस्टीम कशी सोडवणार. x1 प्लस 0x2 प्लस x3 प्लस 2x4 प्लस x5 हे बघे आणि इज इक्वल टू या इथं 0 राहणार. सेकंड रो ज्यावेळेस आपण सोडू तेव्हा 0 x1 होईल म्हणून मी इथे x1 लिहितच नाही. 1 इंटू x2 प्लस 1 इंटू x3 प्लस 1 इंटू x4 प्लस 2 इंटू x5 आणि इज इक्वल टू 0. दोनच रो आहेत हे तर 0च आहेत. त्यामुळे हे दोन व्हेरिएबलमध्ये x1 आणि x2 ला आपण किमती काढण्यासाठी या तिघांना राईट हँड साईडला नेणार आणि अशा रीतीनं x1 इज इक्वल टू होणार मायनस x3 मायनस 2x4 मायनस x5. तर हे x2 होणार मायनस x3 मायनस x4 मायनस 2x5. अशा रीतीनं x1 आणि x2च्या किमती आम्हाला मिळतील. यामध्ये x1 आणि x2 या दोनच किमती का घेतल्या कारण इथं लीडिंग 1 केवळ या दोन कॉलममध्येच आहे. हा कॉलम x1 साठी असतो, हा x2 साठी असतो. पुढं लीडिंग 1 नसल्यामुळं आपण केवळ दोनच व्हेरिएबल आहेत ज्यांच्या आपण किमती काढल्या. याला आपण बेसिक व्हेरिएबल असं म्हणतो आणि ज्या पुढच्या याला लीडिंग 1 नाही त्याला आपण फ्री व्हेरिएबल म्हणत असतो. मग अशा रीतीनं जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन काय मिळणार तर x1 x2 x3 x4 x5 हा कॉलम आपण करणार. x1 ची किंमत आपण मगाशी काढली होती मायनस x3 मायनस 2x4 मायनस x5. x2 ची किंमत काढली होती मायनस x3 मायनस x4 मायनस 2x5. आता x3 x4 x5च्या किमती आमच्याजवळ नाहीत त्यामुळे आपण x3 लिहिणार तर 0x4 प्लस 0x5 लिहिणार. इथं x4 आहे ना, x3 आणि x5 नाहीत ना मग 0x3 प्लस x4 प्लस 0x5 लिहिणार. इथं x5 आहे, x3 आणि x4 नाहीत ना मग 0x3 प्लस 0x4 प्लस हा x5 इथे लिहिणार. अशा रीतीने x3 x4 x5 हे रिअल नंबर्स आहेत. मग आपण
ह्याचा सेपरेट कॉलम करू x3 वाल्याचा, याचा सेपरेट कॉलम करू x4चा आणि याचा सेपरेट कॉलम करू x5चा आणि यातून आपण x3, x4, x5 त्या रिस्पेक्टिव्ह कॉलममधून कॉमन काढून घेऊ. म्हणून पहिल्या कॉलममधून जर आपण x3 कॉमन काढला तर आपल्याजवळ काय उरणार -1 -1 -1 0 0 -1 -1 1 0 0. या कॉलममधून आपण x4 कॉमन काढला तर -2 -1 0 1 0 हे उरणार आणि या थर्ड कॉलममधून आपण x5 जर कॉमन काढला तर -1 -2 0 0 आणि 1 उरणार. अशा रीतीने आम्हाला 3 कॉलम मिळालेले आहेत. हिअर 3 वेक्टर्स फॉर्म्स बेसिस फॉर द सोल्युशन स्पेस आणि हे सोल्युशन स्पेस फॉर्म करतात, बेसिस फॉर सोल्युशन स्पेस फॉर्म करत असतात, ज्याला आपण नल स्पेस ऑफ ए असं म्हणतो. या 3 वेक्टरमुळं त्याची नल स्पेस आम्हाला मिळते, ज्यालाच आपण नलिटी ऑफ ए म्हणतो. ती आली 3. नाउ वी नो दॅट ए इज 4x5 मॅट्रिक्स. आम्ही मूळ मॅट्रिक्स जर पाहिला ना तो 4 रोज आणि 5 कॉलम्स आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत एमध्ये 5, ज्याला आपण n = 5 म्हणणार. रँक आपण काढली ती 2 आली, नलिटी आत्ताच आपण काढली ती 3 आली आणि नंबर ऑफ कॉलम आपण बघितले एचे 5 आहेत. मग रँक थेरम काय सांगतो, रँक ऑफ ए प्लस नलिटी ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. रँक किती 2, नलिटी किती 3, नंबर ऑफ कॉलम किती 5. बघा ही बेरीज 5च आहेत. याचा अर्थ रँक थेरम इज व्हेरीफाईड. धन्यवाद.